मी दीपक कोयंडे आपल्या सर्वांचं लय भारी अदाकारीमध्ये स्वागत करतो. आज मी तुमच्यासाठी एक खास विषय घेऊन आलेलो आहे. आपले शाळकरी मित्र. शाळा हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आम्ही सर्व शाळकरी मित्र आहोत. आणि आपल्या या कार्यक्रमाची एक टॅगलाईन आहे. ती टॅगलाईन आहे दिल दोस्ती दुनियादारी पण शाळकरी मैत्री सगळ्यात भारी. आता आम्ही दादरवरून निघालेलो आहोत आणि दादरवरून निघाल्यानंतर आमच्यावर काही मित्र आहेत. एक आमचा मित्र पनवेलला चढणार आहे, पण त्याबरोबर त्याआधी बाकीच्या मित्रांची मी ओळख करून देतो. माझा पहिला मित्र आहे प्रफुल्ल पांडुरंग नांचे. नमस्ते, मी जीवन विनायक कदम. विलास भीमराव घाटगे. अभय शरद सुर्वे. संदीप यशवंत तोरस. आणि मी मनोज मोरे, जी आता शूटिंग चालू ठेवलेलं आहे. सकाळचे 7 वाजले. अप्रतिम सूर्योदयाचं दर्शन आम्हाला ट्रेनच घडवलेलं आहे. डोंगर, दऱ्या आणि हिरवी हिरवीगार झाडं पाहून झुकू 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत पाडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, हे लहानपणीचं गाणं ओठावर आलं. कारण वेंगुर्ला वांगणी हे माझं आजोबा. वेंगुर्ल्याच्या सफरीसाठी मी यावेळी माझ्या मित्रांना कन्व्हिन्स केलं आणि फायनली आपली गाडी राईट टायमिंगला कुडाळ स्टेशनला पोहोचले. कोकण आपलोच असा आणि आम्ही कुडाळला. प्रगत विद्या मंदिर ही आमची शाळा अंधेरी पश्चिम येथे आहे. 1985 साली 10वीच्या बॅचमधील एकाच तुकडीतील आम्ही सर्व शालेय मित्र. आज सर्वांनीच 50शी पार केलेली आहे. 2013 साली STPVM नावाचा शालेय मुलामुलींचा व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केला. आम्ही फक्त मुलं अर्थात जेंट्स एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणी गेट टुगेदर साजरा केला. यावेळी आमचं डेस्टिनेशन वेंगुर्ला हे आहे आणि फायनली आम्ही वेंगुर्ला वांगणी येथे दाखल झालेलो आहोत. अगदी वाडी वस्तीत वसलेलं वेंगुर्ला हे छोटंसं गाव. या गावात प्रसाद पेडणेकर यांचं 3 रूमचं शांत, स्वच्छ, प्रशस्त आणि नीटनेटकं होमस्टे आम्ही आमच्या गेट टुगेदरसाठी निवडलेला आहे. आता या होमस्टेवरती आमच्या आंघोळी पांघोळी झालेल्या आहेत, जेवणं उरकलेली आहेत. या होमस्टेच्या गॅलरीत उभं राहिल्यानंतर अरबी समुद्राचं विराट दर्शन होतं. घरगुती पारंपरिक पद्धतीने बनविलेल्या जेवणाचा मनमुराद आनंद लुटून आमचा मोर्चा आता मानवविरहित निसर्गाची उधळण असलेल्या कोंडुरा बीचकडे होतोय. कोंडुरा खऱ्या अर्थानं नावारूपाला आला तो सुप्रसिद्ध लेखक चिंतामणी त्र्यंबक खानविलकर यांनी लिहिलेल्या कोंडुरा या कादंबरीमुळे. सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी या कादंबरीवर आधारित 1978 साली कोंडुरा हा हिंदी चित्रपट बनवला. तेव्हापासून कोंडुरा हा लोकांना परिचयाचा झाला. चिंतामणी खानविलकरांची खरी म्हणजे लोकप्रिय ओळख आरती प्रभू या नावानं त्यांनी असंख्य गीते लिहिली. ये रे घना नाव घाल माझ्या मना, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, लवलव करी पार, अशी व याचसारखी असंख्य गीते त्यांच्या हस्ते याच कोंडुरानं कागदावर उतरवली नसतील कशावर. कोंडुराच्या संवर्धनासाठी हातात हात घालून उभे असलेले पर्वत, 2 पर्वताच्या मधून सागराच्या भेटीला आसुसलेलं वाहत जाणारं व्हाळाचं पाणी, पर्वतावर उभे असलेले आणि आकाशाशी नाते जोडणारे उंच उंच माड, पाण्यात डुबकी मारण्यासाठी आसुसलेले तरीही समुद्र तटावर रांगेत उभे असलेले, ॲक्शन मोडमध्ये सदैव कमरेत वाकलेले माड,
आकाशाशी घट्ट नाते सांगणारा समुद्र, जणू काही पाणी आणि आकाश आम्ही एकच आहोत असे मधुमिलन. आणि या सगळ्याचा आनंद घेऊन हर्षभरीत अल्लड अवखळ उधळणाऱ्या लाटा, अशा या निसर्गाला कुणाचीही नजर लागू नये म्हणून जांभ्या दगडाबरोबर असणारे काळे कुट्ट कातळ, अर्थात या निसर्गाच्या गालावर लावलेलं काजळ आणि पायाशी हितगुज करणारी पांढरी शुभ्र पुळण म्हणजेच कोंडोरा. वातावरणामुळे कोंडोरा बीचवर सूर्यास्त पाहण्यापेक्षा वांगणीच्या समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद अधिकाधिक लुटता येईल म्हणून आम्ही वांगणीच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो. वांगणीचा समुद्र किनारा हा कासव संवर्धनासाठी ओळखला जातो. ऑलिव्ह रिडले जातीची कासवे या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यासाठी येतात. या कासवांची पिल्लं ही समुद्रातील शार्क व अन्य माशांचं प्रमुख खाद्य आहे. सध्या दुर्मिळ होत जाणाऱ्या या कासवांच्या जातीचं संवर्धन या गावातील गावकरी मोठ्या जबाबदारीनं पार पाडतात. जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात अंड्यातून ही पिल्ले बाहेर पडतात म्हणून या गावातील लोक त्यास कासवांची जत्रा असं संबोधतात. ती जत्रा पाहण्यासाठी लोकांची इथे खूप गर्दी असते. माझा मावस भाऊ सुहास तोरसकर हा अंग झुकून काम करतो म्हणूनच शासनाकडून सुहास तोरसकर यास कासव मित्र म्हणून सन्मानित केलं गेलं आहे. आमच्या राहण्याची संपूर्ण व्यवस्था सुहास यानंच केली आहे. येथील ढगाळ वातावरणामुळे सूर्यास्त जरी पाहता आला नसला तरी ढगांच्या गर्दीतून डोकावणारी रंगीबिरंगी किरणे आणि त्या किरणांमुळे आकाशाशी एकरूप झालेला रंगीबिरंगी समुद्र जो फक्त आम्ही चित्रात अनुभवला तो आज प्रत्यक्षदर्शनी याची देही याची डोळा पाहिला. आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याचा अभिप्राय नक्की देणे, लाईक सबस्क्राईब करणे आणि पुन्हा भेटू वेंगुर्ला पार्ट 2 मध्ये.